नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पॉलिटेक्निकचा कोर्स माझा घेताय ना, पण कोर्स घेण्याच्या अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पूर्ण फंडा मी क्लिअर करून टाकतो की तुम्हाला या ऑनलाईन कोर्समध्ये काय काय भेटणार आहे. तुम्ही पॉलिटेक्निक करता, इलेक्ट्रिकलमध्ये, सिव्हिलमध्ये, कम्प्युटरमध्ये, IT मध्ये, ENC मध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये कशा डिप्लोमा करता मॅटर करत नाही. एवढे मोठे कोर्सेस मी मेन्शन केलेले आहेत. कोर्स तुम्ही घेताना मग या कोर्समध्ये तुम्हाला भेटणार काय नेमकं, सो मी तो फक्त त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो. लक्ष देऊ नका पोरांनो. आपल्याला एक जे सेमिस्टर असतं तसं ते नियमाने 5 महिन्याचं असतं, पण कसं आहे एक्झाममध्ये 1 महिना निघून जातो, तो उरला किती सेमिस्टर 4 महिन्याचं. तर सगळ्यात पहिली गोष्ट की आपला जो स्पॅम असतो टोटल, ज्याला आपण ड्युरेशन असं म्हणतात, हे जे ड्युरेशन असताना बरोबर 4 महिने, म्हणजे आपले क्लासेस हे 4 महिने चालता ऑनलाईन यूट्यूबला, ज्याची लिंक तुम्हाला ॲपला सेंड केली जाते, लेक्चर ॲपला अपलोड केलं जातं बॅचेसमध्ये. तुम्ही ते लेक्चर 4 महिने 5 महिने अनलिमिटेड वॉच बघू शकता किती पण वेळेस. अंडरस्टँड. आता दुसरी गोष्ट काय करू की नंबर ऑफ लेक्चर किती होतं. कुठला पण कोर्स जॉईन करत असताना डिप्लोमाच्या नियमानुसार एक सब्जेक्ट शिकवायला 40 ते 45 लेक्चर लागतात नियमानुसार. पण खरं सांगायचं झालं तर आपल्या ब्रँचचा सिलेबस एवढा मोठा आहे ना की ते 45 लेक्चरमध्ये कव्हर होत नाही. सो इट्स टेक अप्रॉक्सिमेटली 60 सेशन. म्हणजे असं पकडा की एक कोर्स कमीत कमी 60 ते 70 लेक्चरचा असतो. मग पोरं म्हणतात की सर तुम्ही एवढं एक्स्ट्रा वेळ कुठून काढणार. संडेला जेव्हा सुट्ट्या असतात ना, त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा टाइम बॅचेस कंडक्ट करतो, ज्याच्यामध्ये न्यूमरिकल सॉल्व्ह केले जातात. कारण न्यूमरिकल पोरांना समजत नाही, त्याला थोडं निवांत वेळ पाहिजे असतो. ओके. आता तिसरा फंडा आहे वीकली शेड्यूल. वीकली शेड्यूलमध्ये कसं असतं पोरं, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे हा तुम्हाला पूर्ण टेक्निकल सिलेबस टीच केला जातो. आणि संडेला रविवारी तुमची टेस्ट सिरीजनुसार एक 25 मार्काची टेस्ट असते, ज्याच्यात फक्त IMP क्वेश्चन विचारले जातात आणि रिव्हिजन पण असतं. रिव्हिजन आपण कंटिन्युअसली ठेवतो. रिव्हिजन जर नसेल तर त्या दिवशी तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर पोरं टेस्ट. पोरं मध्ये तिसरं टेस्ट नेमकी असते कधी, आपली जी टेस्ट असते ना चॅप्टर वाईज 25 मार्काची, ती प्रत्येक रविवारी कंडक्ट केली जाते. आता ऑनलाईन कोर्स घेणारे पोरं विचार करत असेल की सलामी टेस्ट द्यायची कशी. तुम्ही तुमच्या घरी टेस्ट द्या बसून. तुम्ही ती टेस्ट स्कॅन करा अँसर शीटला आणि आम्हाला पाठवा, आम्ही तुम्हाला चेक करून देऊ. त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. नेक्स्ट आहे स्टडी मटेरियल. हा सगळ्यात मोठा विषय. स्टडी मटेरियल पोरं सगळं ॲपला अपलोड केलं जातं, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. ॲपवरून जेवढ्या की PDF असतात त्या सगळ्या PDF तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्ही प्रिंट काढू शकता. अंडरस्टँड. नेक्स्ट आहे बरोबर टॉपरच्या नोट्स. हा हे सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन आहे. मागल्या वर्षीचा जो काही टॉपर असतो ना, त्याची नोटबुक स्कॅन केली जाते, कारण त्याची लिहिण्याची पद्धत मॅक्झिमम मुलांना समजली पाहिजे. ते टॉपरच्या नोटबुकला स्कॅन करून पण आपण अपलोड करता ॲपवर, ज्याचा तुम्हाला फायदा होतो. नेक्स्ट आहे बरोबर क्युरी सेशन. काय काय पोरं म्हणता मग सर आम्हाला कधी कधी प्रश्न येतात, आम्ही करायचं काय. रविवारी एक झूम सेशन कंडक्ट केला जातो. कसं यूट्यूबवर मी तुमच्या फक्त कमेंट वाचू शकतो ना, तर झूम सेशनवर तुम्हाला माझा चेहरा दिसेल, मला तुमचा चेहरा दिसेल. तुम्ही मला क्युरी विचारू शकता. त्या क्युरीचं पूर्ण एकदम समाधानक ॲन्सर्स तुम्हाला दिले जातात रविवारी. डिजिटल नोट्स हा सगळ्यात मोठा फंड आहे. माझ्या आणि मॅडमच्या एकदम स्टँडर्ड आयपॅडवर लिहिलेल्या नोट्स असतात, ज्या नोट्सच्या बाहेरचा एक पण प्रश्न एक्झाममध्ये विचारला जात नाही, गॅरंटी माझी आहे. या डिजिटल नोट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात ॲपमध्ये. त्याच कोर्समध्ये तुम्हाला वेगळी काही मेहनत करायची गरज नाही, तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता. नेक्स्ट आहे बरोबर IMP क्वेश्चन. पोट्टे म्हणता IMP क्वेश्चन द्या मास्तर, पेपर कसं काय निघेल आमचा. IMP क्वेश्चन सिलेबस झाला शेवटी दिले जातं. सुरुवातीपासून IMP क्वेश्चन दिले जात नाही. पूर्ण मागल्या सेमिस्टरचं ॲनालिसिस केलं जातं. कुठल्या क्वेश्चन एक्झामला पडू शकता, थोडक्यात ते क्वेश्चन शॉर्टलिस्ट केले जातात. तिची एक PDF तयार केली जाते आणि ती PDF तुम्हाला अपलोड केली जाते. तुम्ही तेवढी PDF पण वाचून एक्झामला गेले तरी तुम्हाला एक 45-50 मार्क पडू शकतात. पण जर तुम्ही सगळीच नोटबुक वाचून गेले तर 70 मार्क पडायलाच पाहिजे. सो आम्ही तुम्हाला IMP क्वेश्चनची पण PDF देतो, पण ॲट द एंड ऑफ द सेशन. आणि सगळ्यात शेवटी टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज ॲट द एंड ऑफ द सेशन कंडक्ट केली जाते, ज्याच्यामध्ये 35-35 मार्काच्या टोटल 3 टेस्ट आणि 70-70 मार्काच्या टोटल 5 टेस्ट कंडक्ट केल्या जातात. तुम्ही पण या टेस्टचा फायदा घेऊ शकता. फक्त एवढंच आहे की टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर तुमच्या ॲन्सर शीटला तुम्हाला स्कॅन करायचं आहे आणि आम्हाला सेंड करायचं आहे. असिस्टंट त्या पेपरला पूर्णपणे चेक करेल आणि तुम्हाला मागे फॉरवर्ड करेल. एवढ्या कमी पैशात महाराष्ट्रामध्ये कुणीच कोर्स तुम्हाला देणार नाही, एवढ्या फॅसिलिटीज आहेत. मागल्या वर्षीचा सेमिस्टरचा ऑनलाईन रिझल्ट ऐकून तुम्ही पण हँग व्हाल. एवढा भारी ऑनलाईन रिझल्ट लागला की मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावर बनवणार. ऑफलाईनचा तर डंका आहेच आपला वेक्टर एज्युकेशनचा, ऑनलाईनचा पण डंका राहणार, गॅरंटी माझी आहे. सो बिंदास जा. तुम्हाला जो जो कोर्स जॉईन करायचा जॉईन करा. 2-4 रुपये दुसरीकडे वाचवा, पण कोर्स घेण्यामध्ये मागे पुढे बघू नका.
चांगलं शिक्षण पाहिजे ना तर ते फ्री नाही मिळत बरोबर, त्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. अंडरस्टँड. आणि नक्की तुमच्या जवळपासच्या सगळ्या मित्रांना पण हे फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांना फायदा झाला पाहिजे, कारण फीस एकदम कमी आहे आणि आपल्याला एवढ्या गोष्टी भेटत आहेत ना. सो प्लीज टेक द ॲडव्हान्टेज ऑफ दॅट. अंडरस्टँड. थँक्यू.